15 जूनपासून राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची किलबिल पाहायला मिळते। आता मी छत्रपती संभाजीनगरच्या पळशी जिल्हा परिषद शाळेत आहे। मात्र एककडे असं असताना जिल्ह्यातील अनेक शाळांची पडझड झाली, अनेक शाळांच्या ज्या ते वर्गखोल्या दुरुस्तीसाठी आल्यात। असं असताना आता आपण बघतोय या ठिकाणी जे ते मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आपल्याला खेळताना पाहायला मिळतात। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर या वर्गखोल्यावरची पत्र जे आहेत ती खिळखिळ झालेत, त्यांची जे आहे ते छतसुद्धा पडण्याच्या अवस्थेत आहे काय अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली। जिल्ह्यात जे आहे ते एकूण 2084 शाळा आहेत, त्यातल्या 391 शाळांची जी आहे ती तातडीनं दुरुस्त करण्याची गरज आहे। आपण बघतोय या पळशी शाळेमध्ये जे आहे ते पहिली ते 7वी पर्यंत वर्ग आहेत। जवळपास 280 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात। मात्र यातील अनेक खोल्या अशा पद्धतीने जे आहे ते खिळखिळ झालेल्या आणि दुरुस्तीच्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। नेमकी या सगळ्या शाळेची परिस्थिती काय आहे आणि प्रशासनाने यावर काय उपाययोजना केल्यात। सर काय सांगाल, अनेक वर्गखोल्या जे ते खिळखिळ झालेल्या पाहायला मिळतात, काय आपण उपाययोजना केला, प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला आहे का? हो, नमस्कार, मी पंकज मंडगे, प्रभारी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी शहर। निश्चितच आहे की आता पाण्या पावसाचे दिवस आहे, पावसाळा आहे। 8 वर्गखोल्यांच्या बाबतीत आम्ही प्रस्ताव सादर केलेले आहेत आणि तातडीने या गोष्टीची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेऊन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, माननीय शिक्षणाधिकारी मॅडम असतील, यांनी तात्काळ तसे आदेशित करून त्याचबरोबर अर्थ व बांधकाम समितीचे सभापती श्रीमती गरड साहेब यांनी DPDC आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत तातडीने 1212 वर्गखोल्यांच्या दुरुस्ती करण्याबाबतचं मान्य केलं असून लवकरच याबाबत दुरुस्ती करण्यात प्रशासनाकडून येईल असं कळलेलं आहे। आपण बघतोय मुख्याध्यापक आपल्यासोबत होते, ज्यांनी सांगितले की आम्ही जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव पाठवला आणि लवकरच दुरुस्त होईल असं सुद्धा सांगितलंय। मात्र दुसऱ्या बाजूला जे आहे ते जिल्ह्यातील अनेक शाळांची हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत, ज्ञानार्जनाचं काम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू आहे। मात्र असं असताना या शाळा कधी दुरुस्त होतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अजगर अलीसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, पळशी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।